बुद्ध म्हणतात की स्तुती करणाऱ्यापासून सावध राहा. निंदकापासून सावध राहण्याची गरज नाही. तुमच्या आतमध्ये जो बुद्धीचा खजिना आहे, तो उघड करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करीत असता. जखम झाकून ठेवण्यामुळे ती बरी तर होत नाही, ती वाढत जाते. सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन. आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आपल्या संविधान विश्लेषण समितीचे ज्येष्ठ सदस्य, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष, सम्यक साहित्य परिषद, त्याचप्रमाणे आपण ज्यांना समितीचे कोहिनूर हिरा म्हणतो असे आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर यांच्याकडे आजचं सूत्रसंचालन आहे. तर मी हर्षानंद सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं. आदरणीय हर्षानंद सर. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेची पुष्प क्रमांक 1008 चा विषय धम्मपद गाथा विश्लेषण. धम्मपद गाथा विश्लेषण भाग 20 हा गरज आहे. याच्यात पंडित वर्ग म्हणजे अर्थात पंडित वर्ग गाथा क्रमांक 79 यावर विश्लेषण करणार आहेत अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 1. त्यांना पाली भाषेतून या गाथा वाचन करण्याकरता मदत करणारे दादू गोपाजी सोनवणे, बौद्धाचार्य, युनिट लीडर, समता सैनिक दल आणि सरचिटणीस, राजगुरुनगर तालुका दक्षिण, भारतीय बुद्ध महासभा, निगोज तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे. मी अरविंद जगताप सर आणि श्रोत्यांमध्ये न येता मी डायरेक्ट आता अरविंद जगताप सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या विश्लेषणास सुरुवात करावी. अरविंद जगताप सर. आज आपण धम्मपद गाथा विश्लेषण भाग 20 पंडित वर्ग अर्थात पंडित वर्ग गाथा नंबर 76 या गाथेचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत. त्या गाथेचं पालीमध्ये वाचन करण्यासाठी मी आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सर विनंती करतो की आपण पंडित वर्गातील ही जी गाथा आहे 76 नंबरची त्याचं आपण पालीमध्ये पठण करावं. निदीनं वपवतारं यं पसेव जदसिनं निगय वादिमेधाविं तादिसं पंडितं भजे तादिसं भजमानस सेय होती न पापियो. या विश्लेषणाच्या दरम्यान आपण बुद्धांनी जी गाथा ही जी सांगितलेली आहे त्याचं आपण विश्लेषण करीत आहोत. तसं पाहिलं तर कबीरांनी सुद्धा एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुमच्यावर टीका करणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींना तुमच्या अंगणातच ठेवा, म्हणजे तुमच्या शेजारीच त्याला ठेवावं. सर्व बुद्ध पुरुषांनी ज्या ज्या वेळेस चिंतन मननाच्या महासागरामध्ये ज्यावेळेस डुबकी मारलेली आहे आणि त्याच्यातून त्यांना जे मोत्यांसारखे असं मोती शोधून काढलेले आहेत, जशी ही गाथा आहे. तर हे बुद्धांचं हे या पंडित वर्गातील पहिलं सूत्र आहे. संपत्ती बद्दल सांगणाऱ्या सारखा दोष दाखविणारा जर कोणी सापडला तर असा बुद्धिमान टीकाकार माणसाचा सहवास ठेवावा, कारण त्याच्या संगतीतच कल्याण होतं आणि आपलं कधीही वाईट होत नाही. साधारणतः
आपली स्तुती करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात सर्वांनाच राहावंसं वाटतं. स्तुतीने अहंकार भरून येतो. कुणी म्हणतं की आपण सुंदर आहोत, कुणी म्हणतं की आपण खूप शुभ आहात, आपण खूप सर्वोत्तम आहात आणि आपल्याला आनंदही वाटतो. पण फार खोलात जर पाहिलं तर हा आनंद खूप महागही असतो. कारण आपण जे नाही ते आहोत हे मान्य करतो आपण. जर आपली कोणाची जर आपल्याला जर स्तुती केली, तर आपण काय समजतो, की आपल्याला आनंद वाटतो खूप आणि आपल्याला अहंकारही वाटतो, की अरे, पण हे अहंकार वाढण्याचं कारण काय आहे, की आपण तसे नसतो आणि तसे आहात, असे स्तुती करणारा आपल्याला सांगत असतो आणि त्यामुळं आपल्याला खूपच छान वाटतं. परंतु हा आनंद किंवा ही स्तुती जी केलेली आहे आणि जो आपल्याला आनंद मिळालेला आहे, तो काही वेळेस खूप महागात पडतो नंतर. कारण कसं आहे, की एकदा आपण आपलं मानायला लागलो, की आपण जसे नाहीत तसे मानायला लागलो, तर मग आपण तसे बनण्यासाठी किंवा तसे होण्यासाठी जो आपण प्रयत्न करत असतो, त्याचे सर्व दरवाजे बंद होतात. कारण आपण मानूनच बसतो. तसं पाहिलं तर कोणी आपल्याला म्हणतं, की "हां, तुम्ही खूप सुंदर आहात." पण सुंदर आहात खूप किंवा तुम्ही छान आहात, छान दिसत आहात, तुम्ही बुद्धिमान आहात. परंतु ही जी क्रिया आहे सुंदर असण्याची किंवा बुद्धिमान असण्याची, हा धम्माच्या तत्वाप्रमाणे की प्रतिपल क्षण बदलत असतात, प्रत्येक क्षण परिस्थिती बदलत असतात. तेव्हा कोणीही सुंदर आहात किंवा बुद्धिमान आहात, हे शेवटचं स्थान नाही आहे. ही एक प्रक्रिया आहे. लोकं म्हणतात, की हां, आपण अधिक सुंदर आहोत. सुंदर होण्याच्या मार्गावर आहोत आपण. पूर्णतः सुंदर किंवा पूर्णतः बुद्धिमान कोणी असू शकत नाही. परंतु स्तुती करणारा किंवा आपल्याशी गोड बोलणारा असा भ्रम निर्माण करतो. त्यामुळं या सर्व बुद्धिमान माणसांना किंवा बुद्धांना हे सांगितलेलं आहे, की स्तुती करण्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. पण काही वेळेस आपलं मन म्हणतं, की "अरे, काय हरकत आहे, स्वीकारा की इतकं छान आपण सुंदर आपण नसताना सुद्धा आपल्याला सुंदर म्हणलं जातंय, बुद्धिमान म्हटलं जातंय." कुठलाही मग असा माणूस विचार करत नाही, की त्यांनी जर म्हटलंय, तर कोणी असं आपण नाकारू शकत सुद्धा नाही. कारण आपण जे नाही आणि ते आहेत असं त्यांनी सहजच म्हणून गेलेलं आहे. परंतु आपण असा कधी विचार केलेला नाही, की समोरचा माणूस आपल्या स्तुती का करीत आहे? किंवा आपल्याला असं का म्हणत आहे? तर आपल्या मनात सुद्धा त्यावेळेस असं वाटतं, की "अरे, मी तर तसा नाही आहे." की "नाही, नाही, तो जो म्हणतोय तसं मी नाही." परंतु पुन्हा आपलं एक दुसरं काय मन म्हणतं, की "काय हरकत आहे? आपण बुद्धिमान नाहीच आहोत आणि जर समोरचा माणूस म्हणत असेल बुद्धिमान आहे, सुंदर आहात, तर काय हरकत आहे? कोणीच आपण तुम्ही आम्ही कोणीच त्याला नाकारू शकत नाही." त्यामुळं स्तुती करणं आपण संपूर्ण जगात पाहिलं असेल. आता तर जाहिरात युग आहे. जाहिरातीमध्ये तर प्रत्येक जण तुमची स्तुती करीत असतात. तुम्हाला छान म्हणत असतात. तुमचं नाव आवडीचं नाव घेऊन म्हणत असतात. त्याच्यामुळे तुम्हालाही बरं वाटतं. एक अहंकार थोडासा आपला मोठा होतो. म्हणून पण त्या स्तुतीमागं त्या माणसाचं काही दडलेलं आहे का? हेही आपल्या लक्षात येत नाही. कदाचित त्या स्तुती करणाऱ्या माणसाचा हा पण एक
विचार असेल की बाबा तुम्हाला चांगलं म्हणून, तुम्हाला बुद्धिमान म्हणून, मला श्रीमंत आहात तुम्ही असं म्हणून काही त्याच्या फायद्याच्या काही गोष्टी करून घ्यायच्या असतात म्हणून मग त्याच्या दृष्टीने काही जण मग तुम्हाला चांगलं म्हणणार आणि मग द्या बरं ₹1000 द्याल का जरा मला? किंवा माझं इकडे काम असं अडलेलं आहे, तर काही तुमची ओळख असेल, तर माझं हे काम करून द्याल का तुम्ही? असा आपल्याला अनुभव येतोच आणि आपण जर त्या स्तुती करणाऱ्या माणसावर जर विश्वास ठेवला, तर आपण खरंच इमानदार असण्याचे किंवा बुद्धिमान असण्याचे किंवा सुंदर असण्याचे जे आपण ठरवलेलं असतं, की आपण बुद्धिमान व्हावं. पण ती आपण मग कायमचं काय होतं, त्या स्तुती करणाऱ्या माणसाने असं म्हटल्यानंतर आपण ते कायमचं गमावून ठेवतो. म्हणजे आपण त्या दृष्टीने प्रयत्नच करीत नाही. म्हणजे सुंदर असण्याचे किंवा बुद्धिमान असण्याच्या दृष्टीने जे आपण प्रयत्न करणार असतो, ते आपण करत नाही. कारण मग कसं होतं, की अशी स्तुती केल्यानंतर असं एखाद्या भिकाऱ्याला वाटतं, की आपण सम्राट असल्यासारखं झालेलं आहे. असतो तो भिकारीच, पण स्तुती केली त्याची. वाह! वाह! काय छान छान तुम्ही काय तुम्हाला काळजी नाही, काही नाही. किती सुंदर चाललेलं आहे तुमचं. त्यालाही वाटतं, "अरे वाह! आपल्याला किती मस्त म्हणून गेलेलं आहे." त्याला असं वाटतं, की आपण आता सम्राटच झालेलो आहे. किंवा एखाद्या रोगी माणसाची पण स्तुती करतो. "नाही, नाही, तुम्ही एकदम एकदम आरोग्यवान आहात, सुंदर आहेत. काही झालंय तुम्हाला तेव्हा?" असतो तो खरा आजारी, त्यालाही माहिती असतं. परंतु अशी स्तुती केल्यानंतर तो सुद्धा समजू लागतो, की नाही, नाही, मी एकदम आरोग्यवान आहे. परंतु असं मानणं त्याचा अर्थ काय होतो, की जो स्तुती करत असतो, तो विनाकारण करत नसतो. त्याचा काहीतरी कार्यभाग असतो. तेव्हा आपल्याला हे थोडंसं समजून घ्यायला लागेल, की स्तुती तेव्हाच वाटते, की ज्यावेळेस आपण तसे नाहीत त्याच वेळेस. जर आपण तसं आहोत आणि जर कोणी म्हटलं, खरंच आपण बुद्धिमान आहोत आणि कोणी म्हटलं, तुम्ही बुद्धिमान आहात. तर त्याच्यात एवढं आनंद होत नाही. कारण आपल्याला वाटतं, की अरे मी बुद्धिमानच आहे. माझ्याकडे इतक्या डिग्र्या वगैरे आहेत. मी इतकं शिकलेलो आहे. त्यात एवढं काही आनंद होत नाही. परंतु एखाद्या कमी शिकलेल्या व्यक्तीला जर म्हणलं, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, तुमच्यासारखं हुशार कोणी नाही. मग मात्र ती स्तुती होऊ शकते. म्हणजे असं बघा, की समजा आपण गुलाबाच्या फुलाला म्हटलं, की "तू फार कोमल आहे." तर ती स्तुती त्या गुलाबाला पण काहीतरी माणूस म्हणतो मूर्खपणासारखाच बोलतोय, हे त्यालाही वाटतं. लक्षात येतं त्याच्या पण. "मी तर कोमल आहेच, मी सुंदर आहेच." पण एखाद्या काट्याला समजा म्हणलं, की "वाह, वाह, वाह! तुम्ही किती मुलायम आहे." ही स्तुती झाली. ही स्तुती झाली. आणि मग त्या काट्याला वाटतं, की "अरे, आपण मुलायम आहोत." मग त्याच्याने तो काय होणार, की त्याचा अहंकार मग तो फुलणार. तेव्हा ह्या स्तुती करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या ह्याच्यात सानिध्यात येतात, त्यावेळेस आपला अहंकार वाढत असतो आणि जे आपण जर पाहिलं आयुष्यामध्ये जगताना, तर बऱ्याच लोकांना असं अहंकाराचं वेगवेगळ्या बाजूनी असं त्यांना मग सवय झालेली असते, की लोकांनी माझं मग स्तुतीच करावी. कारण त्याचं अहंकार वाढत जातो आणि मग तसं पाहिलं तर अहंकाराचा पूर्ण या पण धम्माच्या दृष्टीने विचार केला तर अहंकार हा खरं एखाद्या फुग्यासारखा असतो. जेवढं त्याच्यामध्ये हवा भरत जाईल स्तुती करणाऱ्या लोकांची किंवा तसा तो फुगा मोठा फुगत जातो आणि शेवटी काय होतं आपल्या सर्वांना माहिती आहे, की त्याची वाटचाल त्या फुग्याची, तो नंतर फुटून जाण्याच्या मार्गाने त्याची वाटचाल सुरू झालेली असते.
त्यामुळं त्या व्यक्तीला किंवा त्या फुग्याला सुद्धा वाटतं, की हवा भरतात माझ्याकडं, मी किती मोठा दिसत आहे. परंतु तसंच त्या व्यक्तीला सुद्धा स्तुतीनं ज्याचा अहंकार वाढत जातो आणि ती व्यक्ती सुद्धा नंतर त्याचं म्हणतात ना, की हवेत एकदम फुगा जसा जातो आणि त्याच्यात हवा भरून फुटल्यानंतर तो जमिनीवर येतो. तसंच स्तुतीनं ज्याचा अहंकार वाढत जातो, त्याची पण अवस्था तशीच होते म्हणजे. त्यामुळं टीका करणारा माणूस टीका करत असेल, तर खरी जर टीका असेल तर त्याचं काही वाटत नाही. पण ती टीका जर खोटी असेल, तर मग काही वेळेस आपल्या मनाला ती स्पर्श करून जाते, की आपली काहीतरी जखम त्या टीका करणाऱ्या माणसानं उघडी केलेली आहे. कारण आपण आपलं आयुष्य जगताना बऱ्याच वेळा आपण आपल्या मनामध्ये दडवून ठेवलेल्या असतात बऱ्याच गोष्टी, की ज्या उघड होऊ नयेत असं वाटत असतं प्रत्येकाला. आणि हा टीकाकार माणूस तर काय करतो, की ते तुम्ही जे झाकून ठेवलेलं असतं, ते तो उघडं करून सांगत असतो. आणि त्यामुळंच मग टीका करण्याची आपल्याला भीती वाटायला लागते. कारण टीकाकार हा आपण जसं नाही, आपण असं दाखवत असतो, पण आपण तसं नसतो आणि त्याच्या त्या खऱ्या टीकेमुळं मग माणूस पूर्ण बहिरे होऊन जातो. तेव्हा बुद्ध असे म्हणतात, की तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये लपवून ठेवत असता किंवा एखादा रोग तुम्ही लपवून ठेवत असता, तो उघड होऊ नये असं तुम्ही आटोकाट प्रयत्न करीत असता आणि त्याप्रमाणे ज्या लपवून ठेवलेल्या असतात गोष्टी किंवा ज्या रोग लपवून ठेवलेले असतात, तुमच्या मनाचे असतात, शरीराचे असतात, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. झाकून ठेवण्यातच आपल्याला मजा वाटत असते. परंतु कुठलाही रोग किंवा जखम झाकून ठेवण्यामुळे ती बरी तर होत नाही, ती वाढत जाते. कारण जर त्याला उघडी ठेवली, ती जखम, तर त्याला हवा लागेल, ऊन लागेल आणि ती जखम वाढली जाईल. परंतु तसं होत नाही. पण हा टीकाकार माणूस काय करतो नेमका? तुम्ही जे झाकून ठेवता, आपण सर्वच असं जे झाकून ठेवतो मनामध्ये, खोलमनाच्या अंतरंगात, की जे आपण बुद्धिमान नाही, पण झाकून ठेवलेलं असताना आपण मी बुद्धिमान आहे असं पण दाखवत असतो. पण टीकाकार माणूस बरोबर ते उघडं करून टाकतो, की तुम्ही बुद्धिमान नाही, तुम्ही तर मूर्ख आहात. आणि ते बोलल्यानंतर मग तो माणूस रागावला जातो. कारण तुम्ही ते लपवून ठेवलेलं असतं आणि हा टीकाकार उघडू उघडत असतो. परंतु ह्या झाकण्याच्या प्रक्रियेमुळं तुमच्या मनात एखादा रोग किंवा एखादं तुम्ही कृती जी वाईट असेल ती झाकलेली असते. ती जर सर्वांसमक्ष खोलून दाखवली तर त्याचा इलाज होऊ शकतो, त्याच्यावर उपचार होऊ शकतात. परंतु जर ते तुम्ही तसंच दाबून ठेवलं तर त्याचा जास्त वाईट परिणाम होत असतो. आणि टीकाकार हा माणूस काय करत असतो, की ती तुमच्या मनातल्या झाकलेल्या गोष्टी उघडून लोकांसमोर दाखवत असतो. तर खरं पाहिलं तर आपणच मग या संदर्भात आपला शत्रू असतो. कारण आपण त्या गोष्टी झाकून
ठेवत असतो. निंदा होईल म्हणून आपण कोणासमोर बोलत नाही. पण काहीही लोक अशी असतात की ते बरोबर तुमच्या वर टीका करतात. आणि बुद्धांनी इथं म्हणलेलं आहे की जसं खजिन्याबद्दल, गुप्तधनाबद्दल बघा काही लोक सांगतात की गुप्तधन आहे इथं, असं असं आहे, तसं आहे. तसं हे टीकाकार, बुद्ध म्हणतात त्यांना तुम्ही टीकाकार, ते काही शत्रू नाहीत. ते खजिन्याबद्दल बोलत आहे. म्हणजे तुम्ही लपवून जे ठेवलेलं आहे की तुम्ही तुमचं अज्ञान हे लपवून ठेवत असाल, तर ते अज्ञान जर हा, कारण त्या अज्ञानाच्याच खाली बुद्धिमत्ता आहे. म्हणजे हा खजिना आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात की जशा खजिन्याबद्दल एखादा सांगतो तसाच हा टीकाकार हा बुद्धिमान माणूस आहे. खरं म्हणजे हा बुद्धिमान माणूस आहे. तुम्ही जे झाकून ठेवलेलं आहे, हा अज्ञान झाकून ठेवलेला आहे, ते तो दाखवतो. परंतु त्या अज्ञानाखाली बुद्धीचा जो खजिना आहे, तो सांगत असतो तुम्हाला. तर तुम्ही जर विचार केला की जो सांगतोय ते खरंच आहे की मी अज्ञानीच आहे, माझा बुद्धी नाही, तर मग आपण काय करू शकतो? आपल्यात बुद्धीची जी आंतरिक आपल्या जीवनात आहे, मनात मध्ये आहे, त्याची शक्यता निर्माण होती. कारण तुम्ही झाकून ठेवलेलं असतं अज्ञान. आणि जर तुम्ही त्या टीकाकाराचा जर विचार केला, तर त्याचा असाही उपयोग होऊ शकतो की तुमच्या आतमध्ये जो बुद्धीचा खजिना आहे, तो उघड करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करीत असता. कारण जर अज्ञानी सांगितलं आहे, टीका झाली तुमच्यावर, तर तुम्ही त्याला जर लगेच उत्तर दिलं की मी कसं काय, मी तर बुद्धिमान आहे, तर तिथं चूक झाली. जो बुद्धिमान होण्याचा तुमचा जो प्रवास आहे, तो आपण घालवून बसतो. कारण त्या टीकाकाराला आपण जर लगेच त्याला उत्तर दिलं आणि तर आपण तो क्षण जो असतो बुद्धिमान होण्याचा किंवा आपल्या जीवनात रूपांतर करण्याचा, तो आपण घालवून बसतो. आणि आपल्याला वाटतं की टीका करणारा माणूस वाईट आहे. परंतु या गाथेनुसार बुद्ध म्हणतात की नाही, तुम्ही स्वतः तुमचे शत्रू होता. आणि हा टीका करणारा खऱ्या अर्थानं तुमचा मित्र असतो. कारण तुम्ही त्या गोष्टी लपून ठेवलेल्या असतात की ज्याच्या जर ते तुम्हीच जर त्याच्यावर चिंतन मनन केलं, तर तुम्हाला तो खजिना मिळू शकतो. तेव्हा बुद्ध म्हणतात काही वेळेस अशा स्तुतीच्या मुळे ह्या गोष्टी लपविल्या जाऊ शकतात. म्हणजे आपण स्तुती करणाऱ्याकडे जर जास्त लक्ष दिलं, तर आपण आपल्यामध्ये जो खजिना आहे, तो आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपण आपलेच शत्रू आहोत. आणि हा जो टीका करणारा, ज्याला आपण समजतो, टीका करणाऱ्याला आपण बोलत सुद्धा नाही. हा नेहमी माझ्यावर टीका करतो. त्याच्याशी लोक टीका करणाऱ्या व्यक्तीवर तो जर समोरून आलता दुसऱ्या बाजूने आपण निघून जातो. नको, हा नेहमी आपल्या टीका करत असतो. पण बुद्ध म्हणतात की नाही, तो सारखा तुम्हाला येऊन ते सांगत असतो. तुम्हाला सारखा, म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, ह्या गाथेत सुद्धा आहे की असा जो बुद्ध त्याला त्या या गाथेमध्ये म्हणतात की असा बुद्धिमान माणूस की जो तुम्हाला तुमच्यामध्ये दडलेल्या खजिन्याबद्दल सांगत असतो. असा बुद्धिमान, बुद्ध त्यांना उपासने म्हणतात की अशा बुद्धिमान टीकाकाराला आपल्या घराच्या जवळच ठेवावं, त्याची देखभाल करावी आणि त्याला सांगावं की तू रोज माझ्यावर टीका कर, माझ्यातले दोष दाखव. त्यामुळे मी म्हणजे
निदान मी सुधरेल तरी, असे या गाथेप्रमाणे म्हणतात. तर टीका म्हणजे वाईट नाही, हा टीकाकार माणूस, हा निंदक माणूस, निंदा करणारा माणूस हा खऱ्या अर्थानं दिसत असतो, आपला शत्रू असतो, परंतु तसं नाही, तो खरं आपला मित्र असतो खरं म्हणजे, अशा या गाथेप्रमाणे. तर स्तुती करणाऱ्याचं कसं होतं? आता आई सुद्धा आपल्या मुलाला म्हणते, प्रत्येक आईला, आई वडिलांना आपल्या मुलं खूप सुंदर, खूप बुद्धिमान आहेत. कारण याच्यामध्ये सुद्धा त्या आई वडिलांचा स्वार्थ असू शकतोच ना. कारण मुलगा बुद्धिमान आहे म्हणजे आई पण बुद्धिमान आहे आणि वडील पण बुद्धिमान आहे. आणि कुठला मुलगा किंवा मुलगी सुद्धा आपल्या आई वडिलांना असं म्हणू शकत नाही की माझे वडील किंवा माझी आई सुंदर आहे, माझे वडील बुद्धिमान आहेत. कारण ती जर तसं जर नाही म्हणले तर तिचाही एक स्वार्थ आहे, म्हणजे दोन्ही बाजूंचा. त्यामुळं दोन्हीही लोक स्तुती करतात. माझा मुलगा खूप हुशार आहे, पहिला नंबर येतो, सगळ्या वर्गामध्ये त्याच्यासारखा कोणीही बुद्धिमान नाही. प्रत्येक आई-वडिलांना हे वाटतं. आणि मग प्रत्येक आई-वडिलांना जर प्रत्येक मुलाची स्तुती करतात सगळे, तर मग हे देश बुद्धिमानांचाच मानावं लागेल किंवा सुंदरतेचाच मानावं लागेल. मग असं तर होत नाही. कारण या स्तुती करण्यामध्ये एक अहंकारही दडलेला असतो. जर वडील म्हणले माझा मुलगा बुद्धू आहे, बुद्धिमान नाही, तर थोडक्यात म्हणजे वडीलही बुद्धिमान नाहीत. किंवा आई म्हणली माझी मुलगी कुरूप आहे, तर आई सुद्धा कुरूप झालीच. म्हणजे यामुळं प्रत्येक जण एकमेकांना स्तुती करून त्यांचे अहंकारचं पोषण करत असतात. आणि मग असं करता करता मग असं वाटतं की सगळ्याच्याच, आता आई वडील तर मुलांना म्हणतात हिरे माणिक मोती आहे, परंतु मग हे हिरे माणिक मोती कुठे चमकतात? चमकतच नाही, कुठे दिसतच नाही. पण प्रत्येकांना तर वाटतंच की आपली मुलं हिरे माणकं मोती आहेत. तेव्हा स्तुती करण्याने नुकसान होतं. स्तुती करण्याने नुकसान होतं. आणि आपण असंच खोटं स्तुती करण्यामुळं काय होतंय, की अहंकार वाढतो. मग त्या खोट्या स्तुतीनं एक प्रतिमा आपली तयार होते. आणि मग ती प्रतिमा मोठी होत जाऊन फार मोठी होती. परंतु त्या प्रतिमेला जर थोडासा धक्का लागला, थोडासे त्याला एक हवेची झुळूक जरी लागली, तरी काही वेळेस म्हणतात ना, की पत्त्यांचा जसं महल बांधतात आणि एका हवेच्या झुळकीनं पूर्ण महल सपाट होऊन जातो. त्याप्रमाणेच स्तुतीमुळं सुद्धा माणूस त्याच्या अतिस्तुतीच्या मुळं त्याचा अहंकार वाढून शेवटी त्याला जमिनीवरच यावं लागतं. म्हणून बुद्ध म्हणतात की स्तुती करणाऱ्यापासून सावध राहा. स्तुती करणाऱ्यापासून सावध राहा. निंदकापासून सावध राहण्याची गरज नाही. कारण निंदा करणारा तुमचा अहंकार हा वाढवत नाही, तर तुमचा अहंकार हा कमी करत असतो. त्या अहंकाराला नष्टच करत असतो. म्हणून खजाना दाखवण्यासारखा, आपलं गुप्त धन दाखवण्यासारखा दोष दाखविणारा निंदक जर कोणी सापडला आपल्याला, तर असा तो वक्ता त्या तेजस्वी माणसाचा सहवास ठेवावा. बुद्ध त्यांना
विडंबनाने म्हणतात की बुद्धिमान आहे, कारण निंदा करणारा व्यक्ती, दुसऱ्यावर नेहमी निंदा, नेहमी टीका करणाऱ्या व्यक्ती ह्या तेवढा वेळ जर त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचे दोष शोधण्यात घालवला आणि ते दोष व्यवस्थित करण्यात जर घालवला तर त्यांचा फायदा त्याला सुद्धा होऊ शकतो. म्हणून बुद्ध ह्याच्यामध्ये उपासाने म्हणतात ते की अशा महापुरुषांचा सत्संग ठेवा, त्यांना आपल्या जवळच ठेवा आणि त्यांच्या त्या बुद्धिमत्तेचा फायदा तुमच्यासाठी करून घ्या, तुमच्या विकासासाठी करून घ्या. कारण निदान केलेलं आहे त्यांनी. टीका करतो म्हणजे तुमचं निदान त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतो की डॉक्टर एखाद्या रोग्याचं खऱ्या पद्धतीनं त्याचा रोग काय आहे याचं संशोधन बऱ्याच डॉक्टरांना करता येत नाही. आज आम्हाला माहिती आहे की असे स्पेशल डॉक्टर नाही का, स्पेशल आपण त्यांना खूप पैसे देऊ ते आपण रोगाचं निदान करून घेत असतो आणि आपल्याला इथं टीकाकार तर अगदी फुकटाच मिळालेला असतो निदान करणारा. आणि बुद्ध सुद्धा एकदम म्हणतात की खरं निदान जर झाल्या एखाद्या गोष्टीचं तर रोग्याच्या स्थितीचं जर निदान झालं, त्याचा रोग कळाला तर त्याच्यावर औषध द्यायला खूप सोपं जातं. मग काय एखाद्या रोग्याचं निदान झालं तर औषध देणारा मग एखाद्या आपल्या केमिस्टच्या दुकानातून सुद्धा आपण औषध आणून निदान झालं की हा मला सर्दी आहे, खोकला आहे किंवा मला काय आहे, त्याप्रमाणे निदान महत्वाचं आहे. निदान जर झालं तर तो रोग बरा होतो. त्याच पद्धतीनं टीका करतो तुमच्या म्हणजे त्याच्याकडे तो निदान करतो की तुम्ही अशा अशा पद्धतीनं हे आहात आणि असं तुम्ही दाखवत आहात. तर जर टीका करणाऱ्याच्या टीकेला जर चिंतन मनन केलं तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला सुद्धा या जीवनात पुढील वाटचाल करण्यासाठी फार मदत होते. तसं एक चीनमध्ये एक चित्रकार होता, खूप प्रसिद्ध असा चित्रकार होता. त्याची चित्र इतकी महत्वपूर्ण आणि सुंदर अशी असायची तर सर्वांना असं वाटायचं की ह्या माणसाचं चित्र इतक्या मोठ्या मोठ्या किमतीत विकली जातात, काय याचं रहस्य काय असलं पाहिजे. तर त्याचं एकदा मुलाखत घेताना तेव्हा तो म्हणतो, तो चिनी चित्रकार म्हणतो की मी चित्र काढतो आणि तो टीका करणारा आहे, माझ्याकडे पण मी ठेवलेला आहे तो टीका करणार, त्याला दाखवतो की या चित्रामध्ये काय चूक आहे, तो बरोबर चुका दाखवतो. मग मी त्याच्या दुरुस्त करतो, पुन्हा त्याला दाखवतो आणि असं करता करता टीका करून असं तो एक चित्र काढायचं म्हटलं तरी 5-6 महिने घालवतो. कारण त्या टीका करायला त्याने ठेवलेलाच असो जवळच की बघ अजून सांग याच्यात रंग काय आहे, याच्यातलं अजून डिझाईन कशी पाहिजे, हे चित्र अजून कसं आकर्षक दिसल सांग, कुठले रंग वापरू मी. तेव्हा मग ते पूर्णतः तो टीकाकार जेव्हा तो समाधानी होतो की हा आता हे चित्र ठीक आहे आणि मग तो चित्रकार तो चित्र विकत असत, तेव्हा त्याच्या चित्रामध्ये हे कोणीही काहीही चूक काढत नाही आणि ते चित्र तो चित्रकार जेवढ्या किमतीला विकायचं म्हणतो त्या किमतीला तो विकत असतो. म्हणजे हे असं निंदकाचं घर असावं शेजारी, कारण त्यांनी तुमचा आपला फायदाच होत असतो. तर हे तसं मी अजून त्या जसं आजाराचं निदान झालं तर त्यामुळं सुद्धा व्यवस्थित जर निदान झालं तर तो आजार बरा होतो आणि
खऱ्या अर्थानं म्हणून बुद्ध म्हणतात की अशा माणसांची, टीकाकार माणसांची संगती चांगलीच असते, कल्याणकारकच असते. त्यामुळं कधीही नुकसान होत नाही, अहंकार वाढत नाही आणि तुमच्या जगण्याच्या पद्धतीत किंवा आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्याच्या पद्धतीमध्ये अडथळे येत नाही. नाहीतर काही वेळेस कसं असतं की माणसाच्या मनामध्ये, आपण अजून एक उदाहरणांनी मी हे अजून ही जी गाथा आहे की कशा पद्धतीनं, कारण वेगवेगळी उदाहरण देऊन त्याचा जर मतितार्थ आपल्याला जर कळालाच तर ते खूप फायदेशीर आपल्याला जीवन जगताना होतं. की एखादी वीणा किंवा सितार आपल्याकडे असते घरामध्ये. आता काही लोक संगीताचं वगैरे शिक्षण घेत असतात, तर काही लोक शेजारच्यांनी संगीत क्लास लावला म्हणून त्यानेही घेतलेली असते सितार वगैरे, ती घरात ठेवलेली असते आणि कधीही त्याला छेडण्याचा प्रयत्न करत आहे, तर सितार किंवा जे गिटार असेल त्याच्या तारा छेडल्याशिवाय त्याच्यातून संगीत उत्पन्न होणार नाही. तेव्हा आपल्याला त्या तारा छेडल्या पाहिजेत. नाहीतर नुसतं ते संगीतची गिटार किंवा सितार ठेवलेली आहे, ती जर तशीच पडून राहिली, त्याला जर वाजवलं नाही, त्याच्यावर जर बोटं फिरवली नाही, त्याच्यावर जर त्याच्या तारा छेडल्या नाही, तर त्यातून संगीत निर्माण होत नाही. तसंच तुमच्यामधील जे दडलेलं आहे, जे बुद्धिमत्ता आहे, की जे इमानदारीपणा आहे, हे जे दडलेलं आहे त्याच्यावर टीका झाल्यावरच काही वेळेस लोक ते बदलण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून मग आता आपल्याला असं म्हणता येणार नाही की सितारवर तारा, जी बोट असतात किंवा जे आपण बोटाला ते तारा वाजवण्यासाठी त्या तारांना स्पर्श होतो, त्याला वेदना होतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या तारा छेडल्यावर, त्यांना वेदना झाल्यावरच त्यातून संगीत निर्माण होते. किंवा एखादा दगड जर म्हणला, दगडातून मूर्तिकार घडवीत असतो. जर मूर्तिकारानं तर त्या दगडावर छन्नीचा उपयोग नाही केला, तर त्यातून मूर्ती सुद्धा प्रकट होणार नाही. की जी मूर्ती मग देवळामध्ये किंवा विहारामध्ये किंवा प्रस्थापित होऊ शकते, सुंदर मूर्ती, परंतु किती छन्नीचे घाव सोसल्याशिवाय मूर्ती सुद्धा होत नाही. तसंच या गाथेचे टीकाकार म्हणजे काय, ते छन्नीचंच काम करतात. तुमच्या मधल्या, तुम्ही जे काय मूर्ती तुमच्यामध्ये दडलेली आहे, मग ती सद्गुणाची मूर्ती आहे, इमानदारीची मूर्ती आहे, बुद्धिमत्तेची मूर्ती आहे, ती घडविण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एखाद्या टीकाकाराची गरज असते. म्हणून टीकाकार किंवा टीका करणारी व्यक्ती ही आपला शत्रू दिसत असली तरी शत्रू नसून ती आपली मित्रच आपण समजायला पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आपण आपल्यातला जे काही सद्गुण असतील किंवा ते आपण प्रकट करू शकतो आणि ह्या जीवनाच्या मार्गातून पुढे त्याचा उपयोग होत असतो. तेव्हा टीकेला
घाबरायचं नाही. टीका करणाऱ्याला उलट आपला मित्र मानून त्याला जवळ ठेवायचा. कारण आपल्यामध्ये दडलेलं जे काही बुद्धिमत्ता असेल, जे काही सौंदर्य असेल, तो ते शोधून बाहेर काढत असतो. म्हणजे टीकाकार हा गुप्तधन आपल्या जे दडलेलं आहे, ते शोधून देणारा होऊ शकतो. फक्त आणि स्तुती करणाऱ्यामुळं काय होतं, आपण हे पाहिलेलंच आहे. कारण स्तुतीमुळं माणूस स्वतःला झाकून आपलं संरक्षण करत असतो. स्तुतीमुळं जे नाही ते समजत असतो आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं जीवनात ज्यावेळेस जगण्याची वेळ असेल किंवा त्या परिस्थितीशी तोंड देण्याची वेळ असेल, तेव्हा स्तुती उपयोगाला पडत नाही. कारण स्तुतीमुळं अहंकार वाढत असतो आणि अहंकाराचं शेवटचं म्हणजे अहंकार वाढून शेवटी त्या जमिनीवरच यावं लागतं. म्हणून आणि टीकाकारामुळं काय होतं, की म्हणून टीकाकाराने जर तुम्ही मनन केलं आणि ते जर खरंच असेल, तर तुम्ही अज्ञानी असाल आणि त्यांनी टीका केली असेल, की तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजताय, पण तुम्ही बुद्धिमान नाही, तुम्ही अडाणीच आहात, अशी जर टीका झाली, तर ज्याच्यावर टीका झालेली आहे त्यांनी जर मनन चिंतन केलं, तर तो बुद्धिमान होण्याच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू होतो आणि थोडक्याच दिवसात, कारण ती क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. फक्त दाखवून द्यायला पाहिजे. जर दाखवली तर ती आपल्या आतून बाहेर प्रकट होऊ शकते. म्हणून बुद्धांनी ह्या एकाच गाथ्यात आज एकच गाथा मी त्यामुळेच ती घेतली, की ही गाथा फार महत्वाची आहे. वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला ही जर गाथाचं जर महत्त्व कळालं, तर आजही बरीच लोकं इतर लोकं टीका करतात म्हणून काही लोकं चांगली कामं करतच नाही. तर उदाहरणार्थ द्यायचं झालं, तर आपला हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा ग्रुप ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यावेळेस या ग्रुपवर सुद्धा खूप टीका झाली. खूप लोकांनी नावं ठेवली, की तुम्ही हा ग्रुप, या बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा ग्रुप तुम्ही किती दिवस चालवणार आहात? किती दिवस चालवणार आहात? पण आज जर आपण पाहिला त्या टीकेचं या ग्रुपवरील सर्व समिती सदस्य असतील, यांनी त्याचा चिंतन मनन केलं आणि खऱ्या अर्थानं आज आपण 4 वर्ष हा ग्रुप अतिशय जोमानं कार्य करीत आहे. समाजाचे दृष्टिकोनातून, धम्माच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून. कारण त्या टीकाकारांच्या या ग्रुपनं, या समिती सदस्यांना आपले जे दोष दाखवले होते टीकाकारांनी, त्याचं चिंतन मनन करून, त्याच्यात सुधारणा करून, खऱ्या अर्थानं या ग्रुपनी विकासाची घोडदौड केलेली आहे. जर टीकाकारांना जर घाबरलं असतं, तर आज या ग्रुपवरील समिती सदस्यांना किंवा या सूत्रसंचलन करून किंवा तांत्रिक नियोजन करणाऱ्या या लोकांच्या लक्षातच आलं नसतं. जर टीकेला घाबरून तर न घाबरता चिंतन मनन करून आपल्यातले जे गुण होते ते सर्व बाहेर काढून आणि खऱ्या अर्थानं हा ग्रुप आज विकासाच्या दृष्टीने घोडदौड करीत आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर हे जी धम्मगाथेतील ही जी तत्व आहेत, तर खूप अतिशय महत्वाची अशी आहेत. तर म्हणून सर्वांनी लक्षात ठेवावं, की टीकाकार आपल्या जवळच असला पाहिजे. तो आपला मित्रच आहे. त्याने आपलं कल्याणच होतं.
आपलं नुकसान होत नाही, असा ह्या गाथेचं विश्लेषण आहे. तर मी इथं हे आजचं हे विश्लेषण येथे संपवत आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.